हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नीतूज होम किचन। चला तर आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे मेथी मटण। हे मटण खूप टेस्टी लागतं आणि वेगळीसुद्धा हे आपल्याला चव देतं। याच्यासाठी आपल्याला कुकरमध्ये 2 ते 3 कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुतलेलं मटण त्याच्यामध्ये टाकून छान हलवून घ्यायचं आहे। याच्यानंतर याच्यावर ताट झाकून याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकून 5 ते 10 मिनिटं हे मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। पहा, आपल्या मटणाला छान असा रस्सा सुटलेला आहे। त्याच्यामध्ये हे वरचं पाणी जे आहे ते टाकून छान हलवून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता आपल्याला हिरवं वाटण तयार करायचं आहे। याच्यासाठी आपल्याला 2 कांदे, 2 शिमला मिरच्या, 5 ते 6 फिक्क्या मिरच्या आणि 10-12 तिखट मिरच्या टाकून त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि 5 ते 6 काजू भिजवून याची पेस्ट करून घ्यायची आहे। पहा, छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे। नंतर मेथी, अर्धी जोडी मेथी आपण इथं बारीक कट करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता आपलं मटण छान प्रकारे शिजलेलं आहे। याची ग्रेव्हीसुद्धा थिक झालेली आहे आणि मटणही छान प्रकारे शिजलेलं आहे। याच्यासाठी आता आपल्याला तडका करायचा आहे। याच्यामध्ये कढईमध्ये आपल्याला तेल घेऊन जी पेस्ट आपण बनवली होती ती पेस्ट टाकून छान हलवून घ्यायचं आहे। या पेस्टला शिजण्यासाठी याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि तेलाच्या कडा सुटेपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। नंतर आपली जी मेथी चिरलेली ती मेथी टाकून सुद्धा याला आपल्याला छान प्रकारे हलवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झाकून हे पण मेथी पण आपल्याला शिजू द्यायची आहे। याच्यानंतर मटणाचा रस्सा जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकून एक उकळी आणून घ्यायची आहे। हे पण 5 मिनिटं आपल्याला झाकून उकळी आणून घ्यायची आहे। याच्यानंतर आपल्याला मटणाचे पीस याच्यामध्ये टाकून छान प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून याला सुद्धा उकळी आणून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती छान आपलं मटणाला उकळी आलेली आहे। छान अशी ग्रेव्ही पण आपली घट्ट झालेली आहे आणि जो रोगन आहे रस्स्याचा, जी तर्री आहे ती वर आलेली आहे। अशा प्रकारे याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आपल्याला छान हे 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं मटण रेडी आहे। किती छान आणि थिक ग्रेव्ही याची तयार झालेली आहे आणि मेथीमुळं या मटणाला एक वेगळी अशी चव येते। एकच एक रस्सा खाऊन, एकच एक रेसिपीचं मटण तयार करून आपण चव हे गेलेली असते, त्याच्यामुळं ही रेसिपी खूप छान असते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।